अजितदादांच्या सहयोग निवासस्थान परिसरामध्ये अघोरी पूजेचा प्रकार घडलेला आहे। बारामतीमधील सहयोग सोसायटी परिसरामधील हा धक्कादायक प्रकार जो आहे तो सध्या समोर आलेला आहे। निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार समोर आल्यानं उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या आता सुरू झाल्या। तिकीट मिळवण्यासाठी किंवा कापण्यासाठी अघोरी पूजा अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। अजितदादांच्या सहयोग निवासस्थान परिसरामध्ये अघोरी पूजेचा प्रकार जो आहे तो सध्या समोर आलेला आहे। बारामतीमधल्या सहयोग सोसायटी परिसरामधला हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल आणि निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार समोर आल्यानं आता उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। या परिसरामध्ये या इमारतीच्या परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। अघोरी पूजेचा प्रकार हा समोर आला आहे। सांगोल्यामध्ये भाजप शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे सेना ही आता एकत्र आलेली आहे। असंच राजकारण असेल तर राज्याची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल। शहाजी बापू पाटलांनी भाजपवर या शब्दामध्ये टीका केलेली आहे। तर मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांचा घात करणं भाजपचा अजेंडा असल्याची टीका बच्चू कडूंनी केली आहे। मित्रपक्षाला संपवून भाजप त्यांच्या डोक्यामध्ये बसते असं बच्चू कडूंनी म्हटलंय। भाजप मित्रपक्षाला सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करते असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी, आय काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाटा एवढे सगळे पक्ष एकत्र एका बाजूला, मी एकटा एका बाजूला आणि माझी शिवसेना एका बाजूला, अशी परिस्थिती या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी निर्माण केलेली आहे। हे माझ्या जनतेला आवडलेलं नाही। अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील। तर आता काय दिसाजोगतच आहे, कारण मला वाटते भाजपाचा हा एकंदरीत जो अजेंडा आहे तो सोबत घेऊन घात करण्याचाच आहे। आतापर्यंत भाजपनं जितके मित्रपक्ष तयार केले त्या सगळ्या मित्रपक्षांना खतम करूनच भाजप त्यांच्या डोक्यावर, जसं वामन अवतार आहे ना, म्हणजे बळीराजाचा अवतार आहे, तसंच आहे भाजप। म्हणजे इथं वामन आहे आणि बळीराजा म्हणजे त्याचा मित्रपक्ष आहे। त्याच्या डोक्यावर पाय ठेवायचा आणि पुन्हा एक आपला अजेंडा चालवायचा, हा एकंदरीत भाजपचा उपक्रम राहिलेला आहे। भाजप मित्रपक्षाच्या डोक्यावर बसत नाही तर मित्रपक्षाच्या सोबत राहून त्याला हाताशी धरून काम करण्याचा प्रयत्न करते। बच्चू भाऊ हे गेल्या 5 वर्षात जनतेच्या डोक्यावर बसले होते, म्हणून जनतेनं अचलपूरमध्ये बच्चू भाऊंचा पराभव केला आणि लोकांच्या डोक्यावरून उतरवण्याचं काम बच्चू भाऊला अचलपूरच्या जनतेनं केलेलं आहे। त्यामुळे बच्चू भाऊ यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये। बच्चू भाऊंनी सर्वात आधी एकनाथजी शिंदे यांची साथ सोडली आणि आता वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करताय। त्यामुळे बच्चू भाऊंनी भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याआधी आत्मपरीक्षण करावं की आपण एकनाथजी शिंदे यांची साथ का सोडली। वांद्रे किल्ल्यावर झालेल्या दारू पार्टीच्या व्हिडिओनंतर अखिल चित्रेंकडून आता फोटो ट्विट करण्यात आलाय। आशिष शेलार उपस्थित असलेल्या इव्हेंटचा फोटो चित्रेंकडून ट्विट करण्यात आलाय। 48 तास उलटले तरी कारवाई का नाही हे आता समजलं असं चित्रेंनी म्हटलंय। किल्ले अडवा, अड्डे बनवा हे नवं धोरण सांस्कृतिक मंत्रालयानं हाती घेतलेलं आहे असं वाटतंय, या शब्दात चित्रे यांनी टीका केली आहे। वांद्र्यामधल्या संगीत कार्यक्रमाला नियम डावलले असतील तर कारवाई होणार असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। कार्यक्रमात मद्यविक्री झाली का याचा तपास केला जाईल असं शेलारांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील चौकशीचे आदेश दिल्याची माहिती शेलारांनी दिली आहे। खरं आहे, माझ्या मतदारसंघामधला कार्यक्रम आहे। तो कार्यक्रम मतदारसंघातल्या लोकांनी आणि त्याहीपेक्षा पर्यटन विभागाने त्या कार्यक्रमाला सहकार्य केलं होतं। या ठिकाणी दिलेल्या परवानग्या या पूर्णपणे कुठल्याही मद्य विक्रीला नाही। त्यावर जर कोणी मद्य विक्री केली असेल तर त्याच्यावर चौकशीचे आदेश मीच दिले, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले। यावर चौकशी आणि दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई शक्य असेल नाही तर गरज असेल नाही तर करावीच अशी फौजदारी कारवाई असे संदेश सुद्धा दिलेत। पिंपरी चिंचवडमध्ये शहर भाजपच्या कार्यकर्त्याची पोस्ट ही आता चर्चेत आली आहे। भाजप पक्षप्रवेशावर कार्यकर्त्याची सूचक पोस्ट आहे। भाजप कार्यकर्त्याने पोस्टमध्ये कमळही काळं केलेलं आहे। माजी पदाधिकारी अमोल थोरात यांची फेसबुक पोस्ट आहे। या पोस्टमध्ये असं म्हटलंय की भाजप हा पक्ष विचारांनी आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेनं उभा आहे, नुसता राजकारणानं नाही। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे।
खऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आत्मविश्वास टिकावा त्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत ही आर्तहाक. गुळ असल्या की मुंग्या येतात. आज भाजपमध्ये तेच चित्र आहे. सत्ता आहे म्हणून इन्कमिंग वाढतंय. कालपर्यंत भाजपच्या आमदार खासदारांना मोदींना शिव्या देणारे आज स्वतःला कट्टर भाजप कार्यकर्ता म्हणून दाखवण्याच्या स्पर्धेमध्ये आहेत. फक्त उमेदवारीसाठी. मालेगाव तालुक्यामधल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि मृत्यू प्रकरणामध्ये ग्रामस्थ आक्रमक झालेत. ग्रामस्थांनी आजही कुसुंबा महामार्ग रोखला. किरीट सोमय्या देखील रस्ता रोकोमध्ये सहभागी झाले. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. मालेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार घडलेला होता. धक्कादायक घटना घडलेली होती आणि त्याच्यानंतर आता ग्रामस्थांनी कुसुंबा महामार्ग हा रोखून धरलाय आणि किरीट सोमय्या सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले. या रास्ता रोकोमध्ये ते सहभागी झालेले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माहिती झाली नाही. निलेश राणेंची पोस्ट चर्चेत आली आहे. गेली 10 वर्ष पराभव बघितलेला आहे. निलेश राणेंनी असं म्हटलंय. अहोरात्र काम करणाऱ्या माझ्या सहकार्यासाठी शरण गेलो असं निलेश राणेंनी म्हटलंय. मात्र समोरून काही उत्तर आलं नाही अशी पोस्ट निलेश राणेंनी केलेली आहे.